माजी आमदार झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर झिशान सिद्दीकींच्या घरी पोलीस दाखल। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, संवेदनशील विषयावर बोलणं टाळा, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। राज ठाकरे सध्या परदेशात, भारतात आल्यावर उद्धव ठाकरेंविषयीच्या युतीबाबत सविस्तर बोलणार। ठाकरे बंधू एकत्र राहिल्यास आपण कायमचं शेतावर जाऊ अशी शिंदेना भीती, तर फडणवीसांच्याही पोटात मळमळ, संजय राऊतांचा खोचक टोला। वैयक्तिक मित्र वगैरे शब्द आता पुरे करा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर शेलारांची भूमिका, तर ही शेलारांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल, मनसे नेते प्रकाश महाजनांची टीका। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना पवार काका पुतण्यांमध्ये बैठकांचा धडाका। पुणे साखर संकुलातील बैठक संपल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये वेगळी बैठक। कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, यात चर्चा करण्याचा विषय नाही। ज्या संस्थांमध्ये शरद पवार अध्यक्ष तिथे मी सदस्य म्हणून एकत्र बैठक। शरद पवारांसोबतच्या भेटीवर अजितदादांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आले तर शुभेच्छा, पवारही एकत्र आले तर आनंदच होईल, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीची पुढची वाटचाल एनडीए सोबत राहणार, आमच्याकडून निर्णयाचा पुनर्विचार होण्याची सुतराम शक्यता नाही, आमची राज्यातील वाटचाल महायुती म्हणून राहणार, सुनील तटकरेंचं विधान। मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराजवळ अज्ञात महिलेचा वावर, कृष्ण आंधळेचे पुरावे असल्याचं सांगत रात्रभर महिला ठाण मांडून, पोलीस येताच बसमधून महिलेचा पोबारा।